आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय भूगोल मधील पहिला पाठ पृथ्वी आणि वृत्ते। टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला जगाचा नकाशा दिसत आहे। यामध्ये काही मुलांची चित्रे दाखवलेली आहेत, जसं लिमा येथील एनरिके, सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम, रोम येथील नतालिया, किंबर्ले येथील कात्या, आग्रा येथील शाहिद, पोर्ट ब्लेअर येथील मीनाक्षी आणि टोकियो येथील मिचिको। तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा हे चित्र तुम्हाला बघायला मिळेल। तर याचसोबत तुम्हाला आणखी एक चित्र इथे दिसत आहे, ते म्हणजे ताजमहल। ताजमहल हा आग्र्यामध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे। पण जर आपण नतालियाला विचारलं आग्र्याची दिशा कोणती, तर ती तिच्या दृष्टीने सांगेल की तो पूर्वेला आहे, मिचिको सांगेल तो पश्चिमेला आहे, कात्या सांगेल की तो ईशान्येला आहे। म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने ताजमहलची दिशा ही प्रत्येकाने वेगवेगळी सांगितली। मग यानुसार आपण ताजमहलचे स्थान हे निश्चितपणे सांगू शकत नाही। आपल्याला माहिती आहे की ताजमहल हा आग्र्यामध्येच आहे। मग सगळ्यांच्या दृष्टीने निश्चित स्थान सांगण्यासाठी मानवाला एक वेगळ्या पद्धतीची गरज पडली आणि त्यासाठी म्हणूनच त्यांनी वृत्तांची निर्मिती केली। पृथ्वी गोलावरती ज्या काल्पनिक रेषा ओढण्यात आलेल्या आहेत त्यांनाच आपण वृत्ते असे म्हणतो। स्क्रीनवर तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते पृथ्वीचंच असून इथे तुम्हाला काही भाग उंच तर काही खोल दिसत आहे। तर काही आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर काही ठिकाणी पर्वत आहेत, तर काही ठिकाणी खोल दऱ्या असून महासागराचा भाग आहे। तर अशा उंच सखल भागामुळे प्रत्यक्ष आपल्याला पृथ्वीवर एखाद्या ठिकाणाचे स्थान अचूकपणे निश्चित करता येत नाही। यासाठी म्हणूनच मानवाने पृथ्वी गोलाची निर्मिती केलेली आहे। पृथ्वी गोलावर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता काही आडव्या रेषा आखलेल्या दिसतात, तर काही उभ्या रेषा आखलेल्या दिसतात। यांनाच वृत्त असे म्हणतात। आडव्या वर्तुळांना आपण अक्षवृत्त असे म्हणतो, तर उभ्या वर्तुळांना आपण रेखावृत्त असे म्हणतो। पृथ्वीच्या अगदी मधोमधून गेलेले हे जे विषुववृत्त आहे हे आपल्याला इथे ठळक रंगामध्ये बघायला मिळेल। या विषुववृत्तामुळे पृथ्वीच्या प्रतिकृतीचे दोन भाग झालेले आहे, अर्थातच पृथ्वीचे दोन भाग झालेले आहे। वरचा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध। पृथ्वीच्या गोलावरती तुम्हाला इथे मध्ये जे वर्तुळ दिसत आहे, ज्याला आपण विषुववृत्त असे म्हणतो, हे 0° अक्षवृत्त आहे। आता हे 0° अक्षवृत्त का आहे त्याचं कारण आपण जाणून घेऊया। स्क्रीनवर तुम्हाला एक वर्तुळ दिसत आहे। पृथ्वीची प्रतिकृती म्हणून आपण हे वर्तुळ काढलेलं आहे। म हा बिंदू त्याचा केंद्र आहे। पृथ्वीवरती व हा बिंदू आपण घेतलेला आहे। म व ही जर रेषा आपण बघितली आणि यावरती तयार होणारा जर कोन याचा विचार केला तर तो 0° कोन आहे असं आपल्याला दिसते। त्यामुळेच या भागामध्ये जे वर्तुळ असणार त्यालाच विषुववृत्त असे म्हणतात, जे 0° त्याचं कोनीय मापन आहे। आता म हा केंद्र असून या पृथ्वीवरती एक आपण क्ष बिंदू घेतला आहे आणि दुसरा य बिंदू घेतलेला आहे। क्ष या ठिकाणी असलेलं एखादं शहर हे म या केंद्रकापासून त्याचं स्थान जेवढं असेल तेवढंच य या ठिकाणाचं असेल। कारण वर्तुळाच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर म क्ष आणि म य या दोनही त्रिज्या आहेत आणि त्रिज्या या समान मापाच्या असतात। केंद्रापासून यांचं अंतर जरी समान असलं पण इथे तुम्हाला एक पिवळा वर्तुळ दिसत आहे, ज्याला आपण हा वर्तुळ बघा, ज्याला आपण एक प्रतल म्हणतो। तर हा विषुववृत्तीय प्रतल आहे। कोनीय मापन करताना विषुववृत्तीय प्रतलाशी क्ष आणि य हे दोन बिंदू किती अंशाचा कोन करतात ते आपण बघूया। क्ष म व हा 30° कोन करतायत, तर य म व हा 60° कोन करताय। म्हणजे या दोनही ठिकाणांचे कोनीय अंतर हे वेगवेगळे आहेत। य या बिंदूपासून एक लंबवर्तुळ आपण इथे काढलेलं आहे आणि क्ष या बिंदूपासूनही एक लंबवर्तुळ आपण इथे काढलेलं आहे। या दोनही लंबवर्तुळाकारांचा विचार आपण जर केला तर या दोघांमध्ये आपल्याला फरक दिसतो, हा लहान आणि हा मोठा। तर असे का हे आपण कृतीद्वारे समजून घेऊया।
विद्यार्थी मित्रांनो, या मोसंबीला जर आपण पृथ्वीची प्रतिकृती मानली तर यावर तुम्हाला काही आडव्या रेषा दिसत आहेत, ज्यात मी काप केलेले आहेत. अशाच आडव्या रेषा आपल्याला पृथ्वी ग्लोबवरती सुद्धा बघायला मिळतात. या मधल्या कापाला जर मी वेगळे केले तर तुम्ही बघू शकता याचा परिघ हा यापेक्षा मोठा आहे, त्यापेक्षा हा लहान आहे, त्यानंतर हा लहान आहे, हा त्यानंतरही लहान आहे आणि हा त्यानंतर लहान आहे. खालच्या दिशेला सुद्धा केलेले काप हे याचा परिघही यापेक्षा लहान, त्याच्या खालचा आणखी लहान आणि त्या खालचा आणखी लहान. अशाच पद्धतीची प्रतिकृती ही आपल्या पृथ्वी गोलावरती आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीच्या मधोमधून गेलेले विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग होतात, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. या गोलार्धामध्ये जी अक्षवृत्ते आहेत त्यांची लांबी अनुक्रमे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे कमी कमी होत जाते आणि सरते शेवटी उत्तर ध्रुवावरती जे सर्वात शेवटचे अक्षवृत्त असते ते बिंदू स्वरूपात असते आणि दक्षिण ध्रुवावरतीही सर्वात शेवटचे अक्षवृत्त हे बिंदू स्वरूपात असते. हे दोनही 90 अंश उत्तर अक्षवृत्त म्हणजेच उत्तर ध्रुव आणि 90 अंश दक्षिण अक्षवृत्त म्हणजेच दक्षिण ध्रुव असे संबोधले जातात. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात, ते कुठेच एकमेकांना छेदत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अक्षवृत्ताप्रमाणेच पृथ्वी गोलावर तुम्हाला काही उभ्या रेषा सुद्धा दिसत आहेत. तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन बिंदूंना जोडणाऱ्या आणि विषुववृत्ताला काटकोनामध्ये छेदणाऱ्या या उभ्या रेषांना आपण रेखावृत्ते असे म्हणतो. एकाच रेखावृत्तावर येणारी विविध स्थाने ही एकाच रेखांशाने दर्शवली जातात. म्हणजेच इथे येणारं शहर हे त्याचं जे रेखांशामध्ये माप राहील तर या रेखावृत्तावरती येणारं इथलं शहर याचं सुद्धा रेखांश तोच राहणार. सगळे रेखावृत्ते हे एकमेकांना केवळ 2 आणि 2च बिंदूमध्ये छेदतात, ते म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ग्रीनिच शहरावरून गेलेले रेखावृत्त याला मूळ रेखावृत्त असे म्हटलेले आहे, ज्याचं अंशात्मक मूल्य आहे 0 अंश. या 0 अंश रेखावृत्ताच्या अगदी समोर असलेले रेखावृत्त म्हणजे 180 अंश रेखावृत्त होय. या 0 अंश आणि 180 अंश रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग झालेले तुम्हाला दिसत आहेत. हा पूर्व गोलार्ध आणि हा पश्चिम गोलार्ध. 0 अंश रेखावृत्तापासून 180 अंश रेखावृत्तापर्यंत 1 अंश पूर्व, 2 अंश पूर्व, 3 अंश पूर्व असे एकूण 179 पूर्व रेखावृत्त इथे आपल्याला पाहायला मिळतात. 0 अंश रेखावृत्ताच्या पश्चिम बाजूला 1 अंश पश्चिम, 2 अंश पश्चिम, 3 अंश पश्चिम असे एकूण 179 पश्चिम रेखावृत्त आपल्याला इथे ग्लोबवरती आढळतात. 0 अंश रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्त या दोघांना पकडून 179 रेखावृत्त पूर्व आणि 179 रेखावृत्त पश्चिम या चौघांची आपण जर बेरीज केली तर एकूण 360 अंश रेखावृत्त आपल्याला पृथ्वीच्या ग्लोबवर आढळतात. आशा करते आजचा घटक पृथ्वी आणि वृत्ते आपल्याला नक्की समजला असेल. धन्यवाद.